मराठा आरक्षण को लेकर उठे विवाद और मनोज जरांगे के मोर्चे के बारे में राधाकृष्ण विखे पाटिल ने विस्तृत प्रतिक्रिया दी। विखे पाटिल ने कहा कि शरद पवार और उद्धव ठाकरे ने जो आरक्षण घटाया उसके लिए उन्हें स्वयं प्रायश्चित्त करना चाहिए। नाही, माझी जरांगे पाटलांना या निमित्ताने विनंती आहे की अशा आहे की माननीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना दिलेलं 16% आरक्षण हे आतापर्यंत कोणत्याही मागच्या मुख्यमंत्र्यांना जमलं नाही, हे त्यांनी करून दाखवलं। एवढे 58 मोर्चे राज्यभर निघाले, लक्षावधी आमचे बांधव मराठी बांधव रस्त्यावर होते, कुठे अनुचित प्रकार घडला नाही, अति शांतपणे आपले मोर्चे झाले आणि सरकारने सुद्धा त्यावेळी मोर्चे व्यवस्थितपणे हाताळले। आता 2.5 वर्षाच्या महाविकासामध्ये मी काल म्हटल्याप्रमाणे जिथे त्यांचे नेते शरद पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे असतील, यांनी जे घालवलं आरक्षण त्याचं प्रायश्चित्त त्यांना करायला लावलं पाहिजे। देवेंद्रजीवर टीका करून आरक्षण मिळणार नाही आहे। विनाकारण ज्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी फक्त प्रयत्न केले पण देऊ केलं, त्यांच्या विरुद्ध टीका करून काय साध्य करणार आपण? ज्यांनी मराठा समाज आरक्षण देऊ शकत नाही ही जी पवार साहेबांची भूमिका होती पूर्वी, त्यांच्याबद्दल आपण त्यांना मला वाटतं जाब विचारला पाहिजे। मराठा समाजाचा विश्वासघात कोणी केला? हैदराबाद गॅझेटरमध्ये ज्यांचे दाखले जर असतील कुणबीचे तर ते देण्याचा संबंध आहे। आता त्याला स्क्रुटिनी सुरू आहे, कारण ते निजाम स्टेटकडे होतं। मी महसूल मंत्री असताना मला आठवतं आम्ही सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना त्यासाठी विशेष सूचना देऊन आमच्या विभागाचे प्रमुख सचिव त्यांना हैदराबादला पाठवलं होतं। एक महसूल विभागाची टीम हैदराबादमध्ये बसली, सगळे जुने कागदपत्र आम्ही उपलब्ध करून घेतले, आता जी नव्हते आपल्याकडे उपलब्ध नव्हते ते सगळे उपलब्ध झालेत। आता त्या जवळजवळ त्या सगळ्याची स्क्रुटिनी करावं लागेल आता, आणि ती स्क्रुटिनी करताना काय निकष असावेत, काय कोणतं धोरण घ्यावं, म्हणून ती न्यायमूर्ती शिंदे साहेबांची समिती आहे। त्यामुळं सरकार जर भूमिका नकारात्मक असते तर आम्ही या इतकं पुढे गेलोच नसतो। जे 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडीच्या काळात घडलं नाही, आरक्षण जे दिलेलं 16% जे मान्य देवेंद्रजींनी दिलं होतं ते सुद्धा यांनी घालवलं, आणि कुठल्या प्रकारची कार्यवाही झाली नाही। जी कारवाई झाली आरक्षणासंदर्भात ती मान्य शिंदेसाहेब मुख्यमंत्री पदावर आल्यानंतर सुरू झाली परत पुन्हा एकदा। मला वाटतं मग आमच्या महायुती सरकार त्यासाठी आरक्षण देण्याच्या मुद्द्यासाठी पूर्णतः कटिबद्ध आहे। जे काही आवश्यक पावलं उचलायची ते आम्ही उचलतोय आता।